नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास पाठ 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मोगलांशी प्रखर लढा दिला। या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात। इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले। हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे। आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत। पाठ 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राममध्ये आपण काय पाहूयात आता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी काय केलं, छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच शिवाजी महाराजांचे मुलगा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला। या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात। इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले। हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंड आहे। आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत। येथील मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीय लोक या अर्थाचा आहे। इथे आपण मराठा जो म्हणतोय तो शब्द कुणासाठी वापरला आहे तर जे मराठी भाषा बोलणारे लोक होते किंवा ते जे महाराष्ट्रीयन लोक होते त्यांना मराठा हा शब्द इथं उच्चारला आहे। आता आपल्याला करून पहामध्ये सांगितले आहे, मी संभाजीराजे बोलतो, भूमिकाभिनय करा म्हणून सांगितलेलं आहे। हे तुम्हाला करता येईल, संभाजीराजे सिरियल जर पाहिली असेल कुणी तर त्याच्यावरून हे तुम्हाला करता येईल। इथे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा बघा फोटो दाखवलेला आहे। आता आपण पाहूया छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत। ज्येष्ठ पुत्र म्हणजे मोठे, सगळ्यात मोठे होते ते संभाजी महाराज। जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती कधी झाला आहे, 14 मे 1657 रोजी। शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालूच होता। अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले। हे बंड बादशहाने मोडून काढले। मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला। त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता। त्याने जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले। पोर्तुगीजांनीही आपल्या बाजूला वळवून घेतले आणि यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला। संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला होता। शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी काय झालं, मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालूच होता। अशा स्थितीत काय झालेलं, औरंगजेब बादशहाचा मुलगा कोण, शहाजादा अकबर याने काय केलं, पित्याविरुद्ध बंड केले। म्हणजे खुद्द औरंगजेबा विरुद्ध बंड केले कोणी, त्याच्या मुलानेच, शहाजादा अकबर याने। आणि हे बंड बादशहाने मोडून काढले। जो हा बादशाह होता औरंगजेब त्याने काय केले, हे बंड मोडून काढले। मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला। मग तो त्याचा मुलगा होता औरंगजेब बादशहाचा शहाजादा अकबर हा संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला। मग त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः 1682 मध्ये दक्षिणेत आला। म्हणजे आपल्या मुलाचंच पारिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः 1682 मध्ये दक्षिणेत आला। त्याच्याबरोबर अफाट सैन्य होतं, बादशाहबरोबर सैन्य भरपूर होतं, तसेच प्रभावी तोफखाना होता। त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले। मग त्याने काय केलं, जंजिऱ्याचा जो सिद्धी होता मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घ्यायला सांगितलं। पोर्तुगीजांनाही त्यांनी काय केलं, आपल्या बाजूला वळवून घेतलं। मग यामुळे पोर्तुगीजी त्याच्याबरोबर झाले, जंजिराचा सिद्धीही औरंगजेब बादशहाच्या बरोबर झाले आणि त्याच्याकडे अगोदरच अफाट सैन्य होतं, प्रभावी तोफखाना होता। यामुळे काय झालं, संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना
तोंड देण्याचा प्रसंग आला. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. बघा, आपल्या शिवाजी महाराजांनी काय केलेलं, संभाजी महाराजांना मुलकी राजकारभाराचे आणि लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. वयाच्या किती 14व्या वर्षापासूनच. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या. त्यांच्या युद्ध कौशल्यांचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेस असा शूरवीर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे यांनी असं केले आहे की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर काय झालं, मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. मग काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. म्हणजे काबूल ते कन्याकुमारी इकडे सर्व मुघलांचंच राज्य करायचं, मुघलांची सत्ता आणायची असं औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे औरंगजेबाचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व बुद्धी कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्याच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या. मराठ्यांचा नाशिकजवळचा रामसेजचा किल्ला तर बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता. त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले आणि प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते. संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व बुद्धिकौशल्याने काय केलं, त्याचं औरंगजेबाचे हे स्वप्न होते मराठ्यांचं साम्राज्य धुळीस मिळवायचं. ते स्वप्नच संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत मराठ्यांचा नाशिकजवळचा रामसेजचा किल्ला तर बादशहाच्या सेनानींनी दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्यांना घेता आला नव्हता. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता. औरंगजेब संभाजी महाराजांच्या पराक्रमाने कसा कंटाळून गेला होता. त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्यांनी काय केलं, आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले आणि प्रतिज्ञाच केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हलबल करून टाकले होते. बघा, औरंगजेबाचे प्रचंड सैन्य होते, तोफखाना होते, तसेच बरेच असे शत्रू मराठ्यांचे शत्रू औरंगजेबाच्या बरोबर होते. तरी पण संभाजी महाराजांनी औरंगजेबाला जेरीस आणले होते. त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती, जोपर्यंत संभाजीचा पाडाव करीतपर्यंत तरी मी पागोटे डोक्याला घालणार नाही, म्हणजे मी डोक्याला टोपी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा औरंगजेबाने केली होती. आता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये बघा, मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपले ह्या विचाराने सुरुवातीस औरंगजेबाने नाशिकजवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाची संख्या मोठी होती, मराठ्यांची सैन्यसंख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला. हा वेढा पुढे 5 वर्ष चालला. मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली. मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपेल या विचाराने सुरुवातीस काय केलं, औरंगजेबाने किल्ले घ्यायला सुरुवात केली. मग त्याने पहिल्यांदा काय केलं, नाशिकजवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाची सैन्यसंख्या कशी मोठी होती, मराठ्यांची सैन्यसंख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला. हा वेढा पुढे 5 वर्ष चालला. मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली. आता आपण पाहूयात सिद्धी विरुद्धची मोहीम.
जंजिराच्या सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत असे, म्हणजे त्रास देत होता. जंजिराचा जो सिद्धी होता तो मराठी मुलखाला त्रास द्यायचा. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट, अत्याचार करत असे. घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्याच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. सिद्धीविरुद्धची मोहीम आपण पाहूया. जंजिराचा सिद्धी जो होता तो काय करायचा, मराठी मुलखाला खूप त्रास द्यायचा. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो काय करायचा, जाळपोळ करायचा, लुटालूट करायचा, अत्याचार करत असे. मग आपण घरात कसं आपल्याला उंदीर त्रास देतो तसं मग ह्याच्यावर सभासदांनी काय वर्णन केलं आहे सिद्धीवरती, की घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी, म्हणजे घरात जसा उंदीर त्रास देतो तसा हा काय करायचा, स्वराज्यास सिद्धी होता ना जंजिराचा, तो खूप त्रास द्यायचा. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली आणि त्यांच्या सैन्याने त्यांच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले आणि त्यामुळे जंजिराची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. त्यावेळेसच काय झालं, मुघलांचे सैन्य स्वराज्यावरती चालून आले. मग त्यामुळे जंजिराची जी मोहीम होती ती अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली आणि त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी इसवी सन 1683 पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला आणि त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम आपण पाहूया. गोव्याच्या पोर्तुगीजांनी काय केलं, संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली. औरंगजेब बादशाह होता त्याच्याशी पोर्तुगीजांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवले. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, पोर्तुगीजांना धडा शिकवायचं असं ठरवलं. मग त्यांनी इसवी सन 1683 पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला, परंतु पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याचवेळी काय झालं, मुघलांनी दक्षिण कोकणावरती आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना समजली. म्हणजे पोर्तुगीजांचा तो जो होता ना गव्हर्नर घायाळ झालेला तो संभाजींच्या हाती लागणार. पण तेवढ्यातच काय झालं, त्यांना ही बातमी समजली की मुघलांनी दक्षिण कोकणावरती आक्रमण केले आहे. मग त्यामुळे संभाजी महाराजांना ही बातमी मिळाल्यानंतर त्यामुळे त्यांनी काय, हाताशी आलेला जो गोव्याचा विजय होता तो सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. आदिलशाही कुतुबशाहीचा शेवट. औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली आणि त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली. आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट बघा. औरंगजेबाला काय झालेलं, मराठ्यांविरुद्धची जी मोहीम तो काढत होता त्याच्यामध्ये यश येत नव्हते. त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली आणि त्यानंतर त्याने आपला मोर्चा वळवला कुठं, आदिलशाही आणि कुतुबशाही या राज्यांच्याकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली. या दोन्ही राज्यांची संपत्ती आणि लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली आणि त्यांच्या प्रदेशावर चोहोबाजूनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला आणि त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली.
औरंगजेबाने काय केला, आपला मोर्चा वळवला कुठं, आदिलशाही आणि कुतुबशाही. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली आणि या दोन्ही राज्यांची जी संपत्ती होती किंवा लष्कर संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती कशी अजूनच मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती त्यांनी केंद्रित केली. त्यांच्या प्रदेशावर चोहो बाजूनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला आणि त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कशी झाली, कमकुवत झाली. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही. जरी युद्धाची ही धामधूम होती तरी आपला जो मुलकी राज्यकारभार होता त्याच्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले, त्यांना स्वतःचा शिक्का करून दिला आणि शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालू ठेवले. बघा, इतके शत्रू होते, इतक्या अडचणी होत्या तरी संभाजी महाराजांनी यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही. शिवरायांच्या काळातील चोख न्याय आणि महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध जे बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राजकारभाराचे अधिकार दिले, त्यांना काय केलं, स्वतःचा शिक्का बनवून दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृत आणि इतर अनेक भाषा संभाजी महाराजांना येत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार त्यांनी बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता. आपण संभाजी महाराज सिरियलमध्ये हे पाहिले आहे. संभाजी महाराजांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्याचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राज्याची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. बुधभूषणम या ग्रंथामध्ये त्यांनी काय काय लिहिलं आहे तर त्यांनी राजाची लक्षणं कोणती असावेत, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. आता औरंगजेबाने तर शपथच घेतली होती की जोपर्यंत संभाजी महाराजांचा पाडाव करत नाही तोपर्यंत मी डोक्याला पागोडे घालणार नाही. मग तो औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकरबक खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरब खानास कळली आणि तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशहाच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला आणि त्यांच्या बलिदानापासून प्रेरित होऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. संभाजी महाराजांचा मृत्यू पाहूया. औरंगजेब संभाजी महाराजांना नेमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकरब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. मग महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची माहिती मुकरब खानास कळली. छत्रपती संभाजी महाराज हे कोकणातील संगमेश्वर येथे आहे असे मुकरब खानाला जेव्हा कळलं तेव्हा त्याने काय केलं, तेथे छापा टाकून संभाजी महाराजांना पकडले. बादशहापुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशहाच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत क्रूरपणे, अत्यंत अमानुषपणे संभाजी महाराजांना ठार करण्यात आले होते. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांच्या विरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. आता छत्रपती राजाराम महाराज आपण पाहूयात. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आणि आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले.
छत्रपती संभाजी महाराजांचा असा मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती झाला होता. मग संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता औरंगजेबाला काय वाटलं, आता संभाजी महाराज नाही तर आपण मराठ्यांचे राज्य जिंकून घेऊ पटकन, असं आपलं स्वप्न साकार होईल असं औरंगजेबाला वाटू लागलेलं. म्हणून त्यांनी काय केलं, रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज आणि त्याची पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू हे रायगडावरतीच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. तसेच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्याप्रमाणे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले. राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते, बरोबर. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती बनले. आता हे औरंगजेबाला काय वाटू लागले, की आता संभाजी महाराज नाहीत तर आपण मराठ्यांचे राज्य जिंकून घेऊ शकतो. त्यासाठी त्याने काय केलं, जुल्फिकार खानाला पाठवलं रायगडला वेढा घालण्यासाठी. मग त्यावेळी तिथं राजाराम महाराज होते, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई होत्या, तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराजांचे पुत्र कोण, शाहू, हे सुद्धा रायगडावरतीच होते. मग सर्वांनी एकाच ठिकाणी राहून उपयोग नाही, त्यामुळं काय करण्यात आलं, पटापट येसूबाईंनी पटापट निर्णय घेतले, राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडायचं आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरवण्यात आले होते. तसेच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे स्वराज्यप्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थत्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवले. केवढे हे बलिदान दिले बघा आहे. चला शोधू, यामध्ये भारताच्या नकाशात जिंजी हे ठिकाण शोधायचं आहे. तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये जिंजी हे ठिकाण कोठे आहे ते शोधायचे आहे. आता बघा, राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले आणि त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. 5 एप्रिल 1689 रोजी काय झालं, राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले आणि त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. मराठ्यांच्या हालचाली. मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि शाहू यांना कैद केले. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकरराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावरती सोपवली होती. राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले तेव्हा रायगडाची जबाबदारी त्यांनी काय केलेलं, रामचंद्रपंत अमात्य, शंकरराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावरती सोपवली होती. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले आणि त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले
प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती, बरोबर. औरंगजेबाने काय केलेलं, मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागीर देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. मग त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी काय केलं, तेच तंत्र अवलंबलं. मुघल प्रदेश आहे तो जिंकायचा आणि त्या प्रदेशाची जहागीर, तो प्रदेश ज्या सरदाराने जिंकला आहे त्याला द्यायचं, असं आश्वासन त्यांनी दिले. छत्रपतींच्या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमण करायला सुरुवात केली आणि मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवरती होते. त्यांच्या अनपेक्षित हल्ले आणि गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले होते. फारसे किल्ले, प्रदेश, खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते. एकदा तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी काय केलेलं, बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळसच कापून आणला होता. असे होते हे संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण. माहीत आहे का तुम्हाला, म्हणते बघा, धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना बुजला तरी ते त्याला विचारत, का रे तुला पाण्यात धनाजी दिसतो का? धनाजीस मुघल सैनिक जे होते ते खूप भ्यायचे, कारण त्याने मुघल सैनिकांना कसं सळो की पळो करून सोडलं होतं. आणि एकदा जरी घोडा पाणी पिताना बुजला तरी त्या घोड्याला विचारायचं, का रे तुला पाण्यात धनाजी दिसतो का रे? जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानाला दक्षिणेत जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सैन्यावर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले आणि त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. जिंजीला वेढा पहा. रायगड ताब्यात घेतल्यावरती बादशहाने काय केलं, जुल्फिकार खानाला दक्षिणेत जिंजीच्या स्वारीवरती पाठवले. आता रायगड ताब्यात आला, नंतर जुल्फिकार खानाला दक्षिणेत जिंजीच्या स्वारीवरती पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला आणि मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवला. संताजी आणि धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलान या प्रदेशावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी आणि धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावरती निधन झाले. राजाराम महाराजसुद्धा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच पराक्रमी होते. परंतु हे सगळं करता करता काय झालं, 2 मार्च 1700 राजाराम महाराजांचं सुद्धा अल्पशा आजाराने सिंहगडावरती निधन झाले. राजाराम महाराज विचारे आणि मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले, त्यांची एकजूट केली, त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. रियासतकार गो सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचे वर्णन करताना म्हटलं आहे, ते स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो. करून पहामध्ये काय सांगितले बघा, तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची मुलाखत घ्या. आपल्या क्षेत्रातले, तुमच्या क्षेत्रातले, आता बऱ्याच महिला आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, ते तुम्ही पाहिलंच आहे. उल्लेखनीय कामगिरी, अशी चांगल्या कामगिरी केलेल्या महिला आहेत, त्यांची मुलाखत घ्यायला सांगितलं आहे. त्यांनी मुलाखत घेताना काय, त्या कुठं राहतात, त्यांनी कुठली कामगिरी केली, काय मदत केली लोकांची, हे सर्व त्यांना विचारायचं. आता पाहूयात आपण महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. महाराणी ताराबाई
राजाराम महाराजांच्या नंतर बघा इथं आपल्या घोड्यावरती बसलेले त्यांचा फोटो दाखवला आहे, महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आता आपण संघर्ष जिंकला, पण परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढायामागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र काही जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थिती स्वराज्याचे नेतृत्व करण्यासाठी राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. महाराणी ताराबाई पण खूप पराक्रमी होत्या. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. ती म्हणजे महाराणी ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता, असा तिचं वर्णन केलेलं आहे. ती म्हणजे महाराणी ताराबाई कशी होती, बुद्धिमान आणि शहाणी होती, असं कोणी वर्णन केलं आहे तर मुघल इतिहासकार खाफी खान यांनी महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. महाराणी ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता, म्हणजे नवरा असताना तिने हे सगळं शिकून घेतलं होतं, असं खाफी खान, मुघल रियासतकार खाफी खान असं म्हणतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याच्या संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला, राज्य राखले. सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. सिरोज मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफी खान लिहितो, राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली होती. तिथं तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली. महाराणी ताराबाईंनी, माहीत आहे का तुम्हाला, मध्ये पहा, महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. गनिमी कावा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, लपून छपून डोंगरामध्ये लपून छपून लढाई करणे म्हणजे गनिमी कावा. मग महाराणी ताराबाईंनी काय केलं, गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. औरंगजेबाच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अत्यंत कमी होती. औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठे किल्ला लढवायचे आणि पावसाळा जवळ आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबांकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. मग किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजान्यातच जमा करायचा आणि औरंगजेब किल्ल्यावर मग धान्य दारुगोळा भरून ठेवतात. ताराबाई काय करायचं, तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या. मग ताराबाईंच्या या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. बघा, ताराबाई काय करायच्या तर हा किल्ला लढवायचा, जेवढा लढवता येईल तेवढा लढवायचा आणि पावसाळा जवळ आला की मराठी जो किल्लेदार आहे तो फितीर झाला आहे सर्व फक्त दाखवायचं. मग फितूर झाला की तो काय करायचा, औरंगजेबाकडून लाच घ्यायचा पण तो ती जी लाचेची रक्कम असेल ती मराठी खजान्यातच जमा करायची. मग औरंगजेब आता काय, किल्ला आपण जिंकून घेतल्यावरती म्हटले किल्ल्यावरती काय करायचं, धान्य दारुगोळा सगळं भरून ठेवायचा आणि नंतर ताराबाई काय करायच्या, तो किल्ला परत जिंकून घ्यायचा. मग ताराबाईंच्या या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले आहे. इतक्या पराक्रमी होत्या ताराबाई. माहीत आहे का तुम्हाला, मध्ये बघा, ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदचा मुलगा कवी देवदत्त यांनी असे म्हटले आहे. कोणी म्हटले, शिवभारतकार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त यांनी असे म्हटले आहे, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाने, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. ताराबाई इतक्या पराक्रमी होत्या की त्यांनी मुघलांना सांगितलं आहे याच्यातून की मुघल हो तुम्ही सावध व्हा. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायामुळे औरंगजेब हताश झाला. सतत 25 वर्ष मुघल मराठी संघर्ष हा
चालूच होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशहाचा इसवी सन 1707मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम समाप्त झाला. मराठ्यांचा हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. त्यात मराठ्यांचा विजय झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला आणि रक्षणही केले. त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. इथे आपल्याला भोसले घराण्यांची वंशावळ दाखवलेली आहे. सुरुवातीला होते मालोजी राजे. मालोजी राजांचे पुत्र होते शहाजीराजे. शहाजीराजांचा किती कालखंड होता? 1594 ते 1664. नंतर शहाजीराजांचे हे 3 पुत्र होते, संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आपण बघितला आहे 1630 ते 1680. मग छत्रपती शिवाजी महाराजांची ही 2 मुलं होती, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. हे आपण पाहिलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड होता 1657 ते 1689 आणि छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड होता 1670 ते 1700. फक्त 30च वर्ष होते ते जगले. आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते छत्रपती शाहू महाराज. आपण बघितले ते येसूबाई आणि शाहू महाराज यांना कैद करून ठेवलं होतं औरंगजेबाने. आणि छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड किती? 1682 ते 1749. आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा 1670 ते 1700 आपण पाहिलाच आहे. आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे 2 पुत्र छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. नंतर छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती रामराजा दत्तक इसवी सन 1750 ते 1777 हा त्यांचा कालखंड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज ताराबाईचे पुत्र होते ते. त्यांचा मुलगा रामराजा हा सातारा गादीकडे दत्तक गेलेले ते. अशा प्रकारे भोसले घराण्याची वंशावळ इथे दिलेली आहे. ही सारखी वाचली तर तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपला हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूयात.